नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे सीईटी वॉरियर 2.0 नावाची आपण बॅच काय केलेली रन केलेली आहे आणि त्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन नावाचा टॉपिक आपण संपवला पण आहे. आज आपण जो स्टार्ट केलेला टॉपिक आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, यामध्ये प्रामुख्याने 2024 ला आणि 2025 ला आलेले सर्व PYQ आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचंय मला, ही बॅच आपली मायबोलीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील जेवढे मराठी भाषिक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचंय, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना 100% काय होईल, फायदा होईल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतोय, त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप ऑफ अल्कोहोल इज द कार्टोनिल अल्कोहोल. कोणता बेटा? कार्टोनिल अल्कोहोल. आता लक्षात घ्या, हा क्वेश्चन 2025, 2024, 2023 आणि 2022 4 वर्ष, 22, 23, 24, 25 4 वर्ष सलग विचारलेला क्वेश्चन आहे राजा. मग हा जर क्वेश्चन सलग 4 वर्ष विचारलेला असेल तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, म्हणजे यावर्षी पण या क्वेश्चनला विचारलं जाऊ शकतं, म्हणून लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आणि डील कसं करायचं, लक्षात घ्या. महत्वाची कॉन्सेप्ट आहे. पहिले कार्टोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असलं पाहिजे. ते स्ट्रक्चर असं आहे बेटा, CH3 CH डबल बॉन्ड CH, इथं CH2 आणि इथं आहे बेटा OH. ओके, तर अशा पद्धतीनं हा आहे तुमचा कोण रे बेटा, ब्यूट 2EN, त्याच्यानंतर 1 ऑल आहे. अशा पद्धतीने याचं नाव आहे बेटा. आता लक्षात घ्या, या ठिकाणी ॲलिलिक अल्कोहोल दिलाय, बेन्झिलिक अल्कोहोल दिलाय, फिनायलिक अल्कोहोल दिलाय आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल दिलाय. आता लक्षात घ्या, ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे काय, डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला जर कोण असेल, OH ग्रुप असेल, तर त्याला काय म्हणायचं, ॲलिलिक अल्कोहोल. हा डबल बॉन्ड आहे, त्याच्या नेक्स्ट कार्बनला कोण आहे, OH ग्रुप आहे. 100% पहिलंच उत्तर काय तुमचं बरोबर आहे बेटा, तो आहे ॲलिलिक अल्कोहोल. म्हणजेच काय, कार्टोनिल अल्कोहोल जो आहे हा जो आहे बेटा, हा काय तुमचा ॲलिलिक अल्कोहोल आहे. कोण आहे, ॲलिलिक अल्कोहोल आहे. ओके, तर ये नावाचं ऑप्शन काय करेक्ट आहे आणि याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला सीईटी साठी काय होणार आहे, 100% फायदा होणार आहे. ओके, चालतं बेटा. त्याच्यानंतर बाळा लक्षात घे, हा क्वेश्चन 2 वेळेस विचारलाय, 2025 आणि 2024 ला. द कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1,4-डायोल इज. आता बेन्झिन 1,4-डायोल म्हणजे कोण रे राजा, लक्षात घे, इथं अशा पद्धतीनं OH असतो आणि या ठिकाणी OH असतो. आता लक्षात घ्या, 1 2 3 आणि काय आहे 4. असा जर असेल, हा डायहायड्रिक अल्कोहोल आहे किंवा फिनॉल आहे बेटा, याला आपण जनरली कॅटॅकोल नाही, रिसर्चिनॉल नाही. आता हा जो आहे तो कोण आहे, क्युनोल आहे. कोण आहे, क्युनोल. त्याला हायड्रोक्युनोल पण म्हणतात बेटा. तर अशा पद्धतीनं C नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. हे आहे त्याचं बेटा काय, द कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1,4-डायोल म्हणजेच कोण आहे, क्युनोल आहे. कळतं बेटा, कोण आहे क्युनोल. किती सोपा क्वेश्चन आहे राजा. तुला असे क्वेश्चन 100% सोपे आहेत. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि वही आणि पेन माझ्यासोबत घेऊन बसून त्याच्यात आन्सर लिहिले पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर बेटा नेक्स्ट काय आहे बघा. आता विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट IUPAC नेम ऑफ कॅटॅकोल. आता कॅटॅकोलचं IUPAC करेक्ट IUPAC नेम विचारलंय. हा क्वेश्चन बघा, 2025, 2023, 2000 किती 19 म्हणजे 3 वेळेस क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आणि किती सोपा क्वेश्चन आहे चेक करा. कॅटॅकोल म्हणजे काय, बेन्झिन रिंग असते बेटा. त्या बेन्झिन रिंगला कोण असतो, OH आणि इथं कोण आहे, OH. अशा ठिकाणी काय आहे बेटा, तुमचा पॅरा आणि आर्थो पोझिशनला कोण आहे, OH आहे, त्याला म्हणायचं कॅटॅकोल. आणि यामध्ये बेन्झिन 1,2 डायोल हे काय आहे बघा, चेक करा. 1 2 3 4 5 आणि काय 6, याला म्हणायचं बेन्झिन. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त OH ग्रुप अल्कोहोलला किंवा बेन्झिनला असतात त्यावेळेस E रिप्लेस होत नाही, म्हणून बेटा 1,2 डायओल. अशा पद्धतीनं A नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. किती सोपा क्वेश्चन आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. महत्वाचा क्वेश्चन आहे बेटा. घेतला राजा. ओके, चालतंय, लक्ष द्या. आता
बघा क्वेश्चन काय आहे बेटा, क्वेश्चन काय आहे, विच अमंग द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ फंक्शनल आयसोमर. आता फंक्शनल आयसोमर म्हटल्याच्या नंतर एक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. ती कॉन्सेप्ट काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो बट डिफरंट फंक्शनल ग्रुप असतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु डिफरंट काय असतात, फंक्शनल ग्रुप असतात. त्याला म्हणत असतो बेटा आपण काय, फंक्शनल आयसोमर. काय म्हणत असतो बेटा, फंक्शनल आयसोमर. याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आता आपल्याला याच्यामध्ये असा शोधायचा ज्याच्यामध्ये त्याचं फंक्शनल ग्रुप काय असलं पाहिजे, डिफरंट असलं पाहिजे. आता इथं अल्कोहोल आहे, इथं अल्कोहोल आहे, हा तर नसणारच आहे बेटा 100%. आता इथं ब्युटेन 1 ऑल आहे आणि 1 मिथॉक्सी प्रोपेन आहे. इथं पॉसिबिलिटी असू शकते कारण सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप जर असेल त्यावेळेस तो फंक्शनल आयसोमर असू शकतो. मग आता लक्षात घ्या, इथं कोणी ब्युटेन 1 ऑल आहे, CH3, त्याच्यानंतर CH2, CH2, CH2 आणि इथं काय बेटा OH, याला म्हणायचं ब्युटेन 1 ऑल. ओके, आता लक्षात घ्या हे कोण आहे बघा, 1 मिथॉक्सी प्रोपेन म्हणजेच काय बेटा CH3O, त्याच्यानंतर CH2 आणि काय आहे CH3, 1 2 आणि 3 म्हणून याला 1 मिथॉक्सी प्रोपेन म्हटलं बेटा, 1 मिथॉक्सी प्रोपेन म्हटलं. चेक करा आता, 3 आणि 2 5 कार्बन किती, 1 2 3 4 कार्बन येतं, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5 हे म्हणजे 10 हायड्रोजन आहेत बेटा आणि 1 ऑक्सिजन आहे. चेक करा, याचा फॉर्म्युला झाला हा. आता याचा फॉर्म्युला चेक करा, कार्बन 1 2 3 4 कार्बन आहेत, 3 2 5 5 आणि 5 10 हायड्रोजन आहेत, 1 ऑक्सिजन. दोघांचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सेम आहे, फक्त दोघांमध्ये एक अल्कोहोल आहे आणि दुसरा काय आहे बेटा, इथर आहे. म्हणून हा बी नंबरचा ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे बेटा, ज्याला तुम्ही काय म्हणता, फंक्शनल आयसोमर्स म्हणता. काय म्हणता बाळा, फंक्शनल आयसोमर. किती सोपं आहे राजा, हे तू व्यवस्थित लिहिलं पाहिजे तुझ्या पुस्तकामध्ये आणि समजून घेतलं पाहिजे की हे काय आहे. अरे बाळांनो, खरं सांगू का तुम्हाला, जर 100% तुम्ही जर अभ्यास केला आणि जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं, सीईटीला जर चांगले मार्क आले आणि कॉलेज जर भेटलं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं, तर 100% बाळांनो, जे माझ्याकडे कोरोनामध्ये विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना आज 7-7, 8-8, 10-10 लाखाचं पॅकेज भेटलंय आणि त्यांच्या घरचे आई वडील सुखावून गेलेले आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत. पण तुम्ही हे केलं पाहिजे, 100% फायदा होईल बेटा. ओके, चालतंय. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑन अ रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस फॉर्म टर्शरी अल्कोहोल. थोडंसं डोक्यात ठेवायचं बेटा. आता शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला आणि एक रिॲक्शन पण सांगतो. शॉर्ट ट्रिकनं पण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि रिॲक्शनच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं सांगतो. त्यांना असं विचारलंय, याच्यामधला कुठला असा कंपाऊंड आहे ज्याच्यासोबत ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन केल्याच्या नंतर टर्शरी अल्कोहोल तयार होतो. आता बाळांनो लक्षात घ्या, महत्वाचं आहे, तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो लक्षात घ्या. या ठिकाणी आहे बेटा हा C डबल बॉन्ड OH, याला मिथॅनल म्हणायचं. मिथॅनल म्हणजे फॉर्माल्डिहाइड. जर हा याच्यासोबत जर रिएक्शन केली तर इथं तयार होतो बेटा कोण, प्रायमरी अल्कोहोल. काय होत असतो, प्रायमरी अल्कोहोल, याला फॉर्माल्डिहाइड म्हणतात किंवा मिथॅनल म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा आहे बेटा CH3C डबल बॉन्ड OH. याच्यासोबत जर फॉर्माल्डिहाइड, याच्यासोबत जर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन केली तर इथं तयार होतो बेटा सेकंडरी अल्कोहोल. याला म्हणतात बेटा काय, ऍसिटाल्डिहाइड. कोण आहे, ऍसिटाल्डिहाइड आहे. तर इथं तयार होतो सेकंडरी अल्कोहोल. आणि तिसरी कंडिशन आहे CH3C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी CH3 जर घेतला मी आणि याच्यासोबत जर रिएक्शन केली तर कसा तयार होतो बघा. आता प्लस हा आहे तुमचा प्रोपॅनोन, तर इथं टर्शरी अल्कोहोल तयार होत असतो. चेक करा, मी सांगतो रिॲक्शन. इथं घेतला CH3Mg आणि काय घेतला बेटा, Br घेतला. काय घेतला, CH3Mg Br घेतला. मी तर उत्तर सांगून दिलंय प्रोपॅनोन आहे म्हणून हा, परंतु हा कसा तयार होतो चेक करा. हा CH3 असा अटॅक करतो बेटा, इथून हा इथं जातो, मग इथून या पद्धतीने असा बॉन्ड काय होत असतो, ब्रेक होतो. ओके, हे सिंपल आहे कारण इथं असतो बेटा पार्शियली कोणता चार्ज, पॉझिटिव्ह.
आणि इथं असतो पार्शियली निगेटिव्ह चार्ज. ओके, म्हणून हा CH3 या ठिकाणी काय करतो, अटॅक करतो. अटॅक केल्याच्या नंतर जे नवीन तुम्हाला प्रकार पाहिजे ड्राय इथर घ्यायला विसरायचं नाही. कोण घ्यायचं बेटा, ड्राय इथर. आता नवीन जे कॉन्सेप्ट पाहायला भेटतो तो कॉन्सेप्ट काय लक्षात घ्या. इथं CH3 ला CH3 जशाला तसा हा, त्याच्यानंतर इथं C, इथं O, इथं Mg आणि इथं आहे Br. चेक करा, OMgBr हा CH3 इथं आला, इथं CH3 आणि इथं बेटा CH3. हा झाला तुमचा कोण रे बेटा, Mg कॉम्प्लेक्स तयार. कोण तयार झाला, Mg कॉम्प्लेक्स तयार झाला राजा, तो Mg कॉम्प्लेक्स. काय झालाय, Mg कॉम्प्लेक्स. चेक कर, थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आपण. आता काय होतंय, लक्ष दे इकडं. आता त्याने काय विचारलं इथं, ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस फॉर्म्स टर्शरी अल्कोहोल. हायड्रोलिसिस करायचं म्हणजे काय करायचं, पाण्यामध्ये टाकायचं. त्याला कुठे टाकायचं आहे, पाण्यामध्ये, प्लस HOH. आता चेक कर बेटा, असा निघून जाईल ना, जाईल का, तयार काय होतो चेक करा. इथं लिहितो थोडस, चेक करा. आता इथं काय आहे तुमच्याकडं, MgBrOH, MgBr आणि इथं हा OH. इथं लिहितो O. आता बघा, हा O आणि हा H, इथं CH3 आणि हा काय बेटा CH3. बघा, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झाला की नाही. पण कधी प्रोपॅनोन यूज केल्याच्या नंतर, म्हणजे D नंबरचा ऑप्शन काय आहे, राईट आहे. हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे बेटा. कोण आहे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे. यानं टर्शरी अल्कोहोल विचारला होता, तयार झाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. जर फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत झाली तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. ऍसिटाल्डिहाइडची रिएक्शन जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत झाली तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. आणि प्रोपॅनोन म्हणजेच ऍसिटोन म्हणजेच डायमिथिल कीटोनची रिएक्शन जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत झाली तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार होतो. हे डोक्यात ठेवा. महाराष्ट्र पुस्तकामध्ये जशाला तसे एक्झाम्पल दिलेले आहेत, फक्त पाहिले पाहिजे आपण बघत सुद्धा नाही. ओके, चालतंय, मी तुमचं काम करतोय, फक्त तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस केलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट पॉइंट कडे बोलतोय बेटा मी. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रायहायड्रिक फिनॉल. खाली दिलेल्यापैकी कोणता फिनॉल ट्रायहायड्रिक आहे बेटा. याच्यामध्ये कॅटॅकोल तुमचा डायहायड्रिक आहे, हे आन्सर नाहीये. रिसर्सनॉल पण डायहायड्रिक आहे, क्युनोल पण डायहायड्रिक आहे. फक्त पायरोगॅलोल नावाचा जो आहे तो ट्रायहायड्रिक आहे बेटा. हे सर्व जे आहेत हे डाय आहे, हा पण डाय आहे, हा पण काय आहे, डाय आहे, आणि हा आहे बेटा ट्रायहायड्रिक. ओके, म्हणजेच पायरोगॅलोल नावाचा ऑप्शन काय करेक्ट आहे. हा पण क्वेश्चन 2025-2023 ला विचारला होता. म्हणजे किती सोपे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. फक्त तुम्हाला पाहायचंय बेटा, पाहिल्याच्या नंतर 100% फायदा होत असतो. ओके, चालतंय. त्याच्यानंतर इन कार्बिनॉल सिस्टीम सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल इज नेम्ड ॲज. कार्बिनॉल सिस्टीम नुसार सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल नेमका कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं नामकरण करायचंय बघा, लक्षात घ्या. सिंपल आहे. सेकंडरी अल्कोहोल काय म्हणायचं, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल लिहिता आला पाहिजे. CH3, CH या ठिकाणी OH आहे आणि या ठिकाणी CH2 आणि इथं काय बेटा CH3 आहे. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे ज्या कार्बनच्या बाजूला एका बाजूला मिथिल आहे, एका बाजूला इथिल आहे. ओके, अशी कंडिशन असेल त्यावेळेस इथिल ई पहिले येतं, नंतर मिथिलचं M नंतर येतं. म्हणजेच काय आहे बेटा, इथं लक्षात घ्यायचं, इथिल कोण बेटा, इथिल. त्याच्यानंतर काय आहे मिथिल. बघा, इथिल मिथिल कार्बिनॉल. काय बेटा, कार्बिनॉल. हे ए नंबरचा ऑप्शन आहे बेटा, ज्याच्यामध्ये कार्बिनॉल सिस्टीम नुसार याला नाव दिलं जातं. आणि हा क्वेश्चन 2025 आणि 2021 ला आलाय. म्हणजे किती सोपा क्वेश्चन परीक्षेला विचारला गेला आहे. चेक करून घ्या बेटा, खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. मग चेक करून घ्या कशा सोप्या क्वेश्चनवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ओके, चालतंय. त्याच्यानंतर बेटा लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुमचा फायदा होईल. हा इथिल आहे, हा मिथिल आहे, बाकी कार्बिनॉल आहे. ओके, चालतंय बेटा. बघ बेटा, थोडासा क्वेश्चन हा ट्रिकी आहे.
आणि वाटतं की अवघड आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय असतं माहितीये का, अशा क्वेश्चन ज्यावेळेस असेल त्यावेळेस थोडंसं दिमाग शांत करायचा आणि क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. आता हे आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. खाली दिलेल्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट काय करायचा, ए आयडेंटिफाय करायचा आहे. तो कसा करायचा सांगतो. लक्षात घ्या, अॅनिसोलचं पहिले स्ट्रक्चर तुम्हाला काढता आला पाहिजे. अॅनिसोल म्हणजे काय, हा आहे तुमचा अरोमॅटिक इथर OCH3 आहे बेटा. ओके, याची रिॲक्शन करायची HI सोबत. कुणासोबत करायची, H आणि I सोबत करायची. आता इथं सगळं लक्षात घ्या, तुमचा काय व्हायला, आयोडोमिथेन तर तिथं दिलाय, आयोडोमिथेन तयार व्हायला हा H या ठिकाणी येतो. आणि लक्षात घ्या, ही रिॲक्शन 308 केल्व्हिन एवढ्या टेम्परेचरला होते. म्हणजे हॉट KI तिथं काय केलं, यूज केलंय. आणि लक्षात घ्या, जो तयार झालाय तो बेन्झिन रिंग आहे आणि इथं दिलाय OH प्लस काय होईल बेटा तुमचा आयोडोमिथेन म्हणजे CH3I. आता एवढं करूनही या रिॲक्शन मध्ये तुम्हाला माहित आहे फिनॉल आहे. कोण आहे, फिनॉल आहे. आता एवढं करूनही रिॲक्शन मध्ये तुम्हाला थोडस फिनॉल आहे ना, हा मग फिनॉल असल्यामुळं इथं एकही ऑप्शन दिसत नाही. हा ॲनिलीन नाही, हा आयोडोबेन्झिन नाही, हा बेन्झिनॉल आणि इथं बेन्झिन दिलंय. हा नसणार आहे, हा नसणार आहे, हा नसणार आहे. आता इथं फिनॉल पाहिजे होतं बेटा, याला बेन्झिनॉल किंवा फिनॉल म्हटलं तरी चालतंय. फिनॉल किंवा बेन्झिनॉल म्हणजेच काय आहे, सी नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं, करेक्ट आहे बेटा. किती नंबरचं, सी नंबरचं ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, त्या कारणामुळं तुम्हाला हे महत्वाचं असणार आहे. तर बाळांनो पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच आपल्याला काय नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय. हा क्वेश्चन पण 2025 ला विचारलेला आहे. ओके, चालतंय. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम. आता तुम्हाला याच्यावरून एक कळालं पाहिजे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजे. CH3 त्याच्यानंतर CH3 आणि इथं आहे बेटा OH. आता इथं लक्षात घ्या, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनच्या भोवती किती मिथिल ग्रुप अटॅच येतं, 3. म्हणजेच काय म्हणता येईल, ट्रायमिथिल कार्बिनॉल म्हणायचं बेटा. काय म्हणायचं, एवढा हा कार्बिनॉल आणि त्याच्या भोवती किती मिथिल येतात, 3. म्हणजेच काय बेटा, ट्रायमिथिल कार्बिनॉल म्हणायचं बेटा. याला काय म्हणायचं, ट्रायमिथिल कार्बिनॉल म्हणायचं. किती सोपं आहे बघा बरं बेटा, ट्रायमिथिल कार्बिनॉल आहे हा. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे काय तुमचं डी नंबरचं ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे बेटा. किती नंबरचं, डी नंबरचं ऑप्शन काय करेक्ट आहे. ओके, चालतंय. त्याच्यानंतर बाळांनो लक्षात घ्या, 10 नंबरचा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन 2025 ला विचारलेला आहे. किती क्वेश्चन कधी विचारला आहे, 2025 ला. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी. कोण आयडेंटिफाय करायचा आहे, प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिॲक्शन. खाली दिलेल्या रिॲक्शन मध्ये कोणता प्रोडक्ट बी काय करायचा बेटा, तुम्हाला काय करायचा आहे, प्रोडक्ट बी जो आहे कोणता, हा तुम्हाला काय करायचं आहे, दाखवायचं की नेमकं ही रिॲक्शन काय आहे आणि तो प्रोडक्ट बी कोण असणार आहे. बघा लक्षात घ्या, कोण घ्यायचा आहे, क्लोरोबेन्झिन घ्यायचा बेटा. ज्या वेळेस क्लोरोबेन्झिन इथं कोण घेतलाय, Cl, त्याची रिॲक्शन NaOH सोबत करतो बेटा. आपण कोणासोबत करतो, NaOH सोबत. NaOH ला असं लिहून घेतो मी, HONA असं लिहायला काही सुद्धा हरकत नाही बेटा. आणि लक्षात घ्या, ही रिॲक्शन होत असताना टेम्परेचर आहे 623 केल्व्हिन आणि प्रेशर आहे 150 ATM. ओके, ही जी रिॲक्शन आहे डव प्रोसेस आहे बेटा. कोणती आहे, डव प्रोसेस आहे. आता लक्षात घ्या काय होतं बेटा, या ठिकाणचा कोण राजा HCl निघून जातो. कोण निघून जातो, HCl. आणि याच्या पासून जो तयार होतो बेटा, लक्षात घे इकडं खूप सिंपल आहे, ONA आणि इथं -HCl लिहून घेतो. इथं असं मी चेक करा. आता काय झाला, हा ONA या ठिकाणी आला. याला सोडियम फिनॉक्साइड म्हणायचं, सोडियम फिनॉक्साइड. आता थोडस लक्षात घ्या, हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे हा मायनस आहे, इथं काय आहे, प्लस आहे. आणि याला जर आपण कशामध्ये टाकलं बेटा, H3O+ जर टाकला तर डायरेक्ट फिनॉल तयार होतो. आणि फिनॉल तयार झाला, हे झाला आपला पहिले फिनॉल. इथं OH हे आहे तुमचा प्रोडक्ट A. हा प्रोडक्ट A आहे बेटा. मग आता प्रोडक्ट बी काय आहे,
आता तुम्हाला माहित आहे जर फिनॉलची रिॲक्शन आपण इथं OH आहे प्लस किंवा इथं काय ब्रोमिन वॉटर टाकलं किंवा क्लोरीन वॉटर टाकलं, बघा क्लोरीन Cl2 वॉटर जर असेल तर प्रोडक्ट तयार होतो. तुम्हाला माहित आहे काय होतो बेटा, बेन्झिन रिंग आहे, इथं OH आहे बेटा, Cl हा Cl आणि हा काय Cl 2,4,6 चेक करा, 1 2 3 4 5 6 बघा 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल तयार होतो. म्हणजेच डी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे आणि हा तुमचा बी आहे बेटा. कोण आहे? बी आहे. पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बेटा. कळालं? हे काय क्लोरीन वॉटर टाकलं, पहिले ब्रोमिन वॉटर होतं है की नाही, तर आपण त्या ठिकाणी कोण घेतलं? क्लोरीन वॉटर घेतलं. तर अशा पद्धतीनं हे तुमचा बी नंबरचं काय बेटा ऑप्शन करेक्ट आहे. हे बी तुमचं काय आहे? बघा, विच ऑफ द फॉलोइंग आयसोमर ऑफ C4H10O इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्कोहोल. कसा आहे तो ऑप्टिक? हे सर्व काय आहे तर C4H10O आहे ती. आणि याच्यामधला ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्कोहोल कोण आहे ते बघायचं आहे. मग पहिला कोण आहे? N ब्युटील अल्कोहोल आहे बेटा, CH3 CH2 त्याच्यानंतर CH2 CH इथं H आणि इथं काय आहे OH. आता मला सांगा हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीच आहे, कारण दोन हायड्रोजन कार्बनला काय आहे सेम आहेत, म्हणजे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. आता मला सांगा या ठिकाणी काय सेकंडरी ब्युटील अल्कोहोल आहे, CH3 आहे, त्याच्यानंतर इथं H आहे, इथं OH आहे, इथं CH2 आहे, या ठिकाणी काय CH3 आहे. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असू शकतो कारण हा CH3 वेगळा आहे, हा O वेगळा आहे, हा OH वेगळा आहे, हा इथिल ग्रुप वेगळा आहे. म्हणून हा काय बेटा कार्बोनिल, हा तुमचा जो कार्बन आहे हा कायरल कार्बन आहे. आणि कायरल कार्बन काय दाखवत असतो? तुमचं नॉन सुपर इम्पोजिबल इमेज दाखवतो. आणि नॉन सुपर इम्पोजिबल इमेज जर दाखवत असेल तो 100% ऑप्टिकली काय असतो बेटा? ऍक्टिव्ह अल्कोहोल आहे. कसा आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे खाली बघायची सुद्धा गरज नाही. हा तुमचा ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे. ओके, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. ओके, तर बी नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे बेटा. किती नंबरचं? बी नंबरचं. पटकन याचा स्क्रीनशॉट काय करा काढून घ्या. घेतला? ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी ॲलिलिक अल्कोहोल. तर ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे काय? डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला जर कोण अटॅच असेल, OH ग्रुप अटॅच असेल तर तो आहे बेटा ॲलिलिक अल्कोहोल. परंतु त्याने सांगितलंय आपल्याला शोधायचा कोण रे राजा? टर्शरी ॲलिलिक अल्कोहोल. कोण शोधायचा? टर्शरी ॲलिलिक अल्कोहोल. हा क्वेश्चन बाळा 2025 ला 2023 ला विचारला गेलेला आहे, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता चेक करा, हा ॲलिलिक अल्कोहोल आहे पण प्रायमरी आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी चेक करा, हा काय आहे तुमचा डबल बॉन्डेड नेक्स्ट कार्बनला आहे पण हा सेकंडरी अल्कोहोल आहे. कसा आहे? सेकंडरी आहे. आता हा तर काय आहे तुमचा माहिती आहे का? हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला OH ग्रुप आहे, ज्याला 1 2 आणि हे 3 काय आहेत कार्बन अटॅच आहेत, म्हणजे हा टर्शरी आहे बेटा. म्हणून तुमचं उत्तर नंबर 2 मिथिल ब्यूट 3En2 ऑल आहे बेटा. 2 मिथिल काय चेक करा, 1 2 3 आणि काय आहे 4, 2 मिथिल है ना. त्याच्यानंतर काय आहे बेटा ब्यूट 3 1 2 3 En2 ऑल, म्हणजे हे डी नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. हे डोक्यात ठेवा तुमच्या आणि व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. मला तर वाटतं तुम्ही वहीमध्येच लिहून घेतलं पाहिजे, हे सर्व वहीमध्ये लिहून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला 100% फायदा होत असतो. आणि ही बॅच प्युअर मराठीमध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रातील मातीशी भिडलेली आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे बेटा आपल्या. ओके, चालतं. Which of the following on a reaction with Grignard reagent followed by hydrolysis forms primary alcohol? आता लक्षात घ्या, आता मी सांगितलेली ट्रिक काय आपल्याकडं, जर समजा कोण असेल बेटा HC डबल बॉन्ड OH असेल तर हा झाला मिथॅनल, किंवा याला म्हणायचं फॉर्म अल्डिहाइड.
त्याच्यानंतर CH3 डबल बॉन्ड O आणि इथे काय बेटा H आहे. हा झाला तुमचा ऍसिटाल्डिहाइड. ओके, किंवा याला इथेनॉल पण म्हणायचं. ओके, तिसरा आहे बेटा CH3 डबल बॉन्ड O CH3, याला ऍसिटोन म्हणा, किंवा याला काय म्हणा बरं प्रोपॅनोन, किंवा याला काय म्हणू शकता, हा ऍसिटोन आहे, प्रोपॅनोन आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट जो आहे यालाच काय म्हणतो बेटा आपण, लक्षात घ्या, डायमिथिल कीटोन म्हणतो. ओके, आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जर समजा ग्रिग्नार्ड रिएजंट पहिल्या मिथेनॉल सोबत जर रिॲक्ट झाला, कोण इथं जर मी लिहिला GR, काय CH3Mg इथं Br आहे, प्लस CH3Mg आणि इथं काय आहे Br आहे, इथं CH3Mg आणि काय असेल Br. तर डोळे झाकून बेटा सांगतो, इथं होत असतो प्रायमरी अल्कोहोल. काय होत असतो, प्रायमरी अल्कोहोल. इथं होत असतो बेटा कोण, सेकंडरी अल्कोहोल, आणि इथं होत असतो बेटा टर्शरी अल्कोहोल. आता क्वेश्चन काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय द हायड्रोलिसिस फॉर्म्स प्रायमरी अल्कोहोल. तर इथं लक्षात घ्या, मी सांगितलंय प्रायमरी अल्कोहोल कुठं तयार झाला बेटा, मिथेनॉल ज्या ठिकाणी असेल तिथं, तर म्हणून काय असेल बेटा इथं तुमचं कोणतं C नावाचं ऑप्शन काय करेक्ट आहे. याचा 100% स्क्रीनशॉट काढून घे राजा, खूप महत्वाचा असणार आहे हे, परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाचं असणार आहे. याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतो, म्हणून याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून ठेवा. ओके, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे. काढला तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने बेटा याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. हा क्वेश्चन पण 2025 ला विचारलेला आहे. ओके, चालतंय. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲलिलिक अल्कोहोल 2025-2024 ला विचारला बेटा, 2025 आणि 2024 ला. खाली दिलेल्यापैकी ॲलिलिक अल्कोहोल कोण आहे. आता ॲलिलिक अल्कोहोल म्हणजे कोण असणार आहे बेटा, तुम्हाला चेक सर्व माहित आहे. थोडंसं लक्षात घ्या, हा तर नसणार आहे, डायोल आहे बेटा तो. आता इथं चेक करा, ब्यूट2EN1ऑल. आता ब्यूट2 म्हणजे काय, CH3, त्याच्यानंतर CH, त्याच्यानंतर CH, इथं CH2 आणि इथं काय आहे बेटा OH. हे डबल बॉन्डेड कार्बन आहे ना बेटा, त्याच्या नेक्स्ट कार्बन कोण आहे, OH. नेक्स्ट कार्बनला OH आहे, म्हणजे हा काय तुमचा C नंबरचा ऑप्शन काय करेक्ट आहे. हे पण नाही, ते पण नाही. ओके, तर अशा पद्धतीने हे आहे बेटा तुमचं C नंबरचा ऑप्शन करेक्ट. आपण पहिले याला का पाहिलं, हा 1,3 डायोल नाही म्हणून C पाहिला, म्हणून लगेच C आपल्याला सापडून गेला. हा कोण आहे तुमचा ॲलिलिक अल्कोहोल आहे. डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला OH ग्रुप असणं म्हणजे कोण आहे तुमचा, हा ॲलिलिक अल्कोहोल आहे. ओके, तर हे C नंबरचा ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. हा क्वेश्चन 2025-2024 ला आलेला आहे. चालतंय, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाचा क्वेश्चन आहे बेटा. त्याच्यानंतर बघा, आयडेंटिफाय द कंपाऊंड हॅव्हिंग हायर सोलिडिटी इन वॉटर फ्रॉम फॉलोइंग. बेटा हा क्वेश्चन आहे ना एवढा इम्पॉर्टंट आहे आणि किती सोपा क्वेश्चन सांगतो. हा काय तुमचा फिनॉल आहे, चेक करा आता. हा काय तुमचा फिनॉल आहे समजा, O आणि H. त्याच्यानंतर दुसरा आहे P पॅरासेरसोल आहे ना. आता पॅरासेरसोल म्हणजे काय बेटा, लक्षात घ्या, बेन्झिन रिंग आहे. इथं काय आहे तुमचा OH आणि या ठिकाणी CH3 आहे. हा काय पॅरासेरसोल आहे. तिसरा आहे ऑर्थोनायट्रोफिनॉल, बेन्झिन रिंग. इथं आहे बेटा कोण, OH, H, आणि या ठिकाणी आहे N सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड O. आणि लास्ट आहे बेटा तुम पॅरानायट्रोफिनॉल, बेन्झिन रिंग आहे, OH आहे, आणि या ठिकाणी N डबल बॉन्ड O आणि इथं काय बेटा O आहे. असं चेक करा. आता थोडस लक्ष द्या, या ठिकाणी फिनॉल आहे, जरी करता फिनॉलनं हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर सोबत तयार केली, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त इथंच हे इथं काय होऊ शकतं, OH आणि H. या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार होऊ शकते, पण तेवढ्या प्रमाणामध्ये हा डिझॉल्व्ह होऊ शकणार नाही. ओके, हा मायनस आहे बेटा. इथं फक्त हीच बाजू, हा तर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करणार सुद्धा नाही. ओके,
कोणी CH3 आणि हा OH एकच बाजूने तयार होईल. आता इथली कंडिशन हे आर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल या दोघांमध्ये चेक करावं लागेल. आता इथं बघा, इथं जो बॉन्डिंग तयार होणार ती बॉन्डिंग काय असणार बेटा, इथंच बघा ही बॉन्डिंग आहे पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियली पॉझिटिव्ह आणि पार्शियली निगेटिव्ह. याला म्हणायचं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रा बोलतो, इंटर नाही हा, म्हणजेच त्याच मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, हा वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा तयार करणार नाही, म्हणून हा डिझॉल्व्ह होणार नाही काहीच प्रमाणामध्ये. 0.2 पर 100 काय ml एवढ्याला काय होईल, तो डिझॉल्व्ह होईल बेटा. आता लक्षात घ्या, इथं चेक करा. समजा इथं वॉटर मॉलिक्युल आहे माझ्याकडे H, इथं O आहे, इथं H आहे. इथं तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटेल बेटा. पार्शियली कोणता चार्ज भेटेल, इथं पॉझिटिव्ह, पार्शियली कोणता चार्ज भेटेल, निगेटिव्ह. आणि या ठिकाणी पण तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग अशी काय होईल, इथं समजा H आहे, इथं O आहे आणि इथं काय बेटा H आहे. इथं पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी दोन ठिकाणी काय, याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. काय म्हणतात बेटा, इंटरमॉलिक्युलर. कोणती बेटा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ही इथं आहे इंट्रामॉलिक्युलर, एकाच मॉलिक्युल मध्ये असलेले हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इथं आहे बेटा दोन एकापेक्षा जास्त मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणून सर्वात जास्त सोल्युबिलिटी कोणाची आहे बेटा, पॅरानायट्रोफिनॉलची आहे, ऍज कम्पेअर्ड बाकीच्या पेक्षा त्याची काय आहे, जास्त आहे. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रक्चर ऑफ ग्लिसेरॉल. आता ग्लिसेरॉलचं स्ट्रक्चर काय असतं बेटा, आता लक्षात घ्या, सिंपल आहे. CH2CH, त्याच्यानंतर CH2, हे असं असेल. OH आणि OH हा जिथं दिसतो ते त्याचं उत्तर असणार आहे ग्लिसेरॉलचं, आहे नाही. ग्लायकोल म्हणजे कोण असतो, CH2 बॉन्ड CH2, इथं OH आणि या ठिकाणी OH, हे ग्लायकोल झाला. ओके, हे काय तुमचा ग्लिसेरॉल आहे. बघा इथं OH, या ठिकाणी OH, या ठिकाणी म्हणजे D नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. अशा पद्धतीनं हे तुमचं काय, तुमचं इथं चेक करा. इथं पण ग्लिसेरॉल स्ट्रक्चर रेफरन्स दिलाय त्यानं ना. ओके, काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीनं काय आहे तुमचं स्ट्रक्चर आहे. ओके, चालतं बेटा. त्याच्यानंतर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ ब्यूट 1 फॉर्म्स 2025 ला बघा, ही हायड्रोबोरेशन नावाची जी रिॲक्शन आहे ना, खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन असणार आहे. तुम्हाला ही रिॲक्शन इम्पॉर्टंट असणारच आहे, म्हणून ही रिॲक्शन तुम्ही काय केली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. आता हायड्रोबोरेशनची रिॲक्शन होत असताना काय सांगितलं, ब्यूट 1 घेतलाय बेटा त्यानं, CH3 घेतलाय, त्याच्यानंतर CH2 घेतलाय, CH डबल बॉन्ड CH2 घेतलाय, हे 6 घ्यायचे. तर किती घ्यायचे, तर 6. आणि याची रिॲक्शन करायची तुम्हाला B2H6 सोबत. आणि B2H6 सोबत जर रिॲक्शन केली तर इथं तयार होतो बेटा काय, लक्षात घ्या काय तयार होतो, इथं पिरिडीन टाकायचं विसरायचं नाही. CH3, त्याच्यानंतर CH2 आणि या ठिकाणी CH2. आता थोडंसं लक्ष द्या बेटा, आता B किती आहेत आपल्याकडे, 2 कंसात टाका याला. इथं काय लिहितो, B लिहितो असा आणि इथं लिहितो 3. आता हे असं प्रोडक्ट तुमचा तयार झाला की झाले ते 2. त्याच्यामधला एक घ्यायचा बेटा CH3, त्याच्यानंतर CH2 आणि इथं लिहायचा बेटा कोण, B हा टेकन थाईस असा. आणि याची रिॲक्शन करायची कुणाला सोबत बेटा, H2O2 सोबत. आता H2O2 सोबत रिॲक्शन झाल्याच्या नंतर काय होतं, 3 OH येतात, 6 OH आहेत बेटा. हे किती घ्यायचे, ते 3 2 6, 3 2 6, म्हणजे OH किती येतात, 6 येतं, O 6 येतं आणि H 6 येतं, म्हणजे OH 6 येतं. तर 3 OH 1 CH3 हे 3 येतं आणि B किती आहे, 1 आहे. आता थोडंसं लक्ष द्या, हा तयार होतो CH3 CH2 त्याच्यानंतर CH2 आणि इथं लिहितो OH. हे किती बेटा लक्षात घ्या, इथं हे आहेत 3 CH2 OH, 3 1 3. आता राहिले काय बेटा तुमच्याकडं, 3 2 6 3 2 6, 3 O आणि 3 H.
तर लक्षात घ्या, नंतर होतं बी इन ब्रॅकेट OH टेकन थ्राइस. अशा पद्धतीनं याचं नाव आहे 1 2 3 4, याला म्हणायचं ब्युटेन 1 ऑल. काय बेटा, ब्युटेन 1 ऑल कुठे याच्यामध्ये आहे का? हे तुमचं आन्सर नंबर काय आहे? तुमचं सी आहे, ब्युटेन 1 ऑल नावाचं. किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे रे राजा, किती सोपं आहे. ओके, चालतंय. त्याच्यानंतर बेटा, द कॉमन नेम ऑफ बेन्झिन 1,4 डायोल. बघा किती सोपं आहे हो. 1,4 डायोलचं कॉमन नेम क्युनोल आहे. डबल क्वेश्चन आलाय 25 आणि 23 ला. ओके, लक्षात येतंय किती सोपा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा 20 नंबरचा क्वेश्चन आहे, टाइप ऑफ कार्बोनिल अल्कोहोल. आता खालीलपैकी हा जो कार्बोनिल अल्कोहोल आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2OH, हा कोण आहे? तर हा आहे तुमचा कोण बेटा? ॲलिलिक अल्कोहोल आहे. डबल बॉन्डेड कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला कोण आहे? OH आहे. तर याच्या पद्धतीनं हा क्वेश्चन 2025 आणि 2022 ला आलेला आहे. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. ओके, हे डबल बॉन्डेड कार्बन जो आहे त्याच्या नेक्स्ट कार्बनला कोण आहे? OH, म्हणजे तो कोण आहे? ॲलिलिक अल्कोहोल आहे. अशा पद्धतीनं हे तुमचे काय होते? 20 PYQ होते. हे मोस्ट रिपीटेड PYQ आहेत जे परीक्षेला येऊ शकतात. ओके, चालतंय. मग तर बाळांनो, अशा पद्धतीनं तुम्ही माझ्यासोबत टाइम घालवला, तर त्यामुळं सर्वांचे आभार आणि थँक्स. आणि बाळांनो, सर्वांना जय महाराष्ट्र.